ओहो ओहो इथे आमचं स्वागत केलं आहे या मस्त अशा पोरीने. हरिण आहे हरिण, मस्ती उड्या मारते. आम्ही पोचलोय बेसला. एक असं वेअरहाऊस आहे, इथे पार्किंग आहे आणि इथनंच वरती आपल्याला जायचं आहे. क्या सेक्सी दिख रही है रे तू, हिंजवडी की हिरोईन. इथून आपल्याला एंट्री आहे. पहिलंच आपल्याकडे सागाचं झाड लागलंय. चल, गुड मॉर्निंग. आज आपण चाललो आहे एका वोल्कॅनिक ट्यूब एक्सप्लोअर करायला. सोबत एक मंदिरसुद्धा आहे. आपण आहोत हिंजवडीमध्ये, मारुंजीच्या पुढे. तो जो प्रोजेक्ट आहे तो कोलते पाटलांचा लाईफवाला प्रोजेक्ट आहे. आणि इकडे सर्व हिंजवडी या डोंगराच्या पलीकडे फेज 1 फेज 3. चला, आम्ही स्टार्ट केलं आहे. थोडंसं पुढे आलो की लगेच कॅनोपी स्टार्ट झाली आहे. पण ही खरं तर झाडं नकलीवाली झाडं आहेत. सर्व ग्लिसर्डियाची प्लांटेशन केलेली. खरी झाडं ही आहेत, सागाची वगैरे. आणि ही सुद्धा आमच्यासोबत येते. चल का, बऱ्यापैकी चढ आहे पण मस्त आहे. वाट निवांत आहे, शांत आहे. अरे एक 5-10-15 मिनटातच आपण वरती येतो. मंदिर आलंय, मस्त एक्सप्लोअर करूया आणि बघूया कसं काय. नेली आपण पोचले का मंदिराजवळ, जे आहे कोऱ्हाळेश्वर मंदिर. खूप छोटं आहे पण महादेवाचं मंदिर आहे. कोऱ्हाळेश्वर हे नाव पहिल्यांदा ऐकलं आहे. आणि इथेच पुढे वाघजाईचं पण मंदिर असेल, बघूया. तो ह्या बाजूला उजव्या साईडला तो रोड थोडा पुढे जातो, मग वाघजाईचं मंदिर लागतं. चला आता हे मंदिर पाहूया आधी. चला पुढे जाऊया. कोऱ्हाळेश्वर महादेवाची नवीनच दिसते. आणि मंदिराच्या आतमध्ये एक जुनं स्ट्रक्चर आहे, ते दिवा पण आहे. आणि असं छोटेखानी मंदिर आहे. हर हर महादेव. मंदिराच्या बाजूलाच हे एक काहीतरी स्ट्रक्चर आहे, माहिती नाही काय, पण हे जुनं दिसतंय. चला आता आपण इकडे पुढे जाऊया वाघजाईच्या मंदिराकडे. जर इथे पाहिलं तर हे पालखी विसावा आहे, म्हणजे सान आहे, देवीची सान. जेव्हा शिमग्यामध्ये पालखी निघत असेल तर इथे विसावा स्थान आहे. आपण आलो आहोत वाघजाई मंदिराच्या इथे. वाघजाई आईच्या समोर असलेले वाघ, नंतर आईच्या पादुका आहेत. मंदिर असं बरंच खाली आहे. आपण ऐसे ही जगह लेके आते आपको. या ठिकाणी हे छोटेखानी काही मंदिर म्हणजे स्ट्रक्चर आहेत, मूर्त्या आहेत, विरगळ आहेत. आणि हे आईचं मंदिर. समोर वाघ. हे वाघजाई आईचं मंदिर. आईची मूर्ती.
चांगला सभामंडप वगैरे आहे मस्त आणि छान स्थान आहे. आता आपण इथे खाली जाणार आहोत व्होल्कॅनिक ट्यूब पाहायला. चलो खाली वाट पण केली आहे. एक प्रदक्षिणा घेऊया. वाघजाई माता मंदिर हे बघा, खडक आहे, पाणी पाझरत आहे. मंदिराच्याच पुढे आलात की इकडे खाली एक वाट जाती आहे, तिकडे आपण जाणार आहोत व्होल्कॅनिक ट्यूब पाहायला. हे जुनं स्ट्रक्चर आहे बघा, पूर्ण बांधलंय. या खूपच स्लिपरी आहेत, पण जायचं तर आहे. त्या बाजूला जाऊया. इकडे पकडायला नाही आहे, या बाजूला आहे. हॅलो. हे पायऱ्या उतरून आपण खाली आलो की पायऱ्या संपायच्या आधीच आपल्याला डाव्या हाताला ही ट्यूब दिसतीये. बघूया आतमध्ये काय आहे. वाव, हर हर महादेव. मस्तच. चला आतमध्ये जाऊया. पहिल्यांदा आपण कचरा काढून टाकूया. इकडे पाणी पडतं आहे. आतमध्ये बॅट्स असण्याची शक्यता आहे किंवा पाली पण असतील. पाणी पाझरतं आहे आतमध्ये पूर्ण. या ठिकाणी खोल आहे आणि ओके, काहीच नाही आहे आतमध्ये. लावारसचे निशाण दिसत आहेत आणि असं एकदम इथून काहीतरी व्हायला होतं असं दिसतंय. आता तरी पाणी आहे. मस्त आहे. आतमध्ये एक जवळपास 15 फूट आतमध्ये आहे. एकदम एंडला तिथे खाली कोपऱ्यात एक होलसुद्धा आहे. माहीत नाही काय आहे, पण छान आहे. आणि अशा प्रकारे दिसते ना, मस्तच जागा आहे, एक नंबर.
चला एक्सप्लोअर करून झाली आपली ट्यूब. या साईडला हे पाईप लावले तुम्हाला माहीत नाही का. इथनं पण खाली वाट असण्याची शक्यता कमी आहे. आपण जाऊया आता वरती पुन्हा. चला आता आम्ही निघतोय. हिने पण साथ दिली. इथे नारळ फोडायची जागा आहे बघा. छान जागा आहे, मस्त आहे, शेड वगैरे. आणि इथे नक्कीच देवीची जत्रा होत असणार आहे. चल ग पुढे. मिराच्या थोडं पुढे आलं की इकडे लेफ्ट मारलात या मस्त व्ह्यू पॉईंट आहे. इथे तुम्ही निवांत बसू शकता. सनराईज सनसेट बघू शकता. This is preventive action for this पेसा. किती मस्त आहे बघा. आणि स्वतःला वाचवायला असं करून घेतलंय. माणसापासून वाचलं पाहिजे. चला सोडून देऊ याला. इकडे